तामिळनाडू राज्यात 48 वर्षीय सिल्वाराणी नावाची एक महिला आहे. ही महिला आपल्या पाळीव प्राण्यावर इतके प्रेम करते की त्यामुळे या महिलेने चक्क लग्न केले नाही. हा पाळीव प्राणी एक बैल आहे. हा बैल घेऊन ही महिला तामिळनाडूचा पारंपरिक खेळ जल्लीकट्टू या स्पर्धेत भाग घेणार होती. या महिलेच्या कुटुंबातील सदस्य तिच्या जिद्दीच्या पुढे हा बैल पाळावा लागला. जल्लीकट्टू या खेळाचा बैल पाळणे काही किरकोळ गोष्ट नाही असे म्हणणे त्या महिलेचे पालक आणि आजोबा मुथुस्वामी यांचे आहे. पण नंतर कालांतराने त्याच्या घरच्यांना त्या सांडकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. मग या महिलेने आपल्या खांद्यावर या बैलाची जबाबदारी स्वीकारली. पण जेव्हा परिवारामध्ये परंपरा आणि विवाह यापैकी एक निवडण्याची वेळ आली या सिल्वाराणीने परंपरेला महत्त्व दिले. कुटुंबाची परंपरा जतन केली जाऊ शकते. कारण तिच्या परिवाराची या स्पर्धेत भाग घेण्याची कित्येक पिढ्याची परंपरा आहे. या बैलाचे नाव राम आहे. सिल्वाराणी शेतात मजूर म्हणून काम करते. कामाच्या मिळकतीवर त्या सांडची पूर्ण खाण्याची व्यवस्था करते. तसेच या रामच्या प्रती तिचे प्रेम आणखी वाढते की तो प्रत्येक वेळी ही स्पर्धा जिंकून दाखवतो. प्रत्येक वेळी राम जिंकल्यानंतर घरात रेशीम साडी आणि सोन्याची नाणी मिळतात. पण आजपर्यंत तिने लग्नाचा विचार केला नाही. तिला असे वाटते की मी लग्न करून हे घर सोडले तर बैल एकटा राहू शकणार नाही इतकी या बैलाला तिची सवय झाली आहे. तसेच अजून एक असे प्रकरण म्हणजे वाराणसीला राहणाऱ्या स्वाती यांनी आपल्या कुटुंबासह घरात 13 मांजरी, 2 सांड, 1 गरुड आणि 2 डझनहून कबूतर आणि 5 डझनहून अधिक पक्ष्यांच्या इतर प्रजातीसह आपल्या घरात राहते. लहानपणीपासून प्राण्यांच्या प्रेमापोटी जर तिला कोठेही भटके प्राणी दिसल्यास त्याला घरी घेऊन येत असते. नंतर स्वातीने काही वर्षे आपली नोकरी केली. पण नोकरीमुळे ती आपल्या बेघर प्राण्यांची काळजी घेऊ शकत नव्हती आणि सर्वात मोठी समस्या अशी की घरी या प्राण्यांची काळजी घेणारे कोणीही नव्हते. यामुळे तिने नोकरी सोडून आपल्या बचतीच्या पैशातून या प्राण्यांची देखभाल करते. आता स्वाती लग्नाच्या वयाची झाली असून पण तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.